साई बाबा काळजाची जखम भरून येते कारण त्यात काळ आहे आणि काळासारखं दुसरं औषध नाही. काळच दुःखावर मायेची फुंकर घालतो. प्रत्येक क्षण आपल्याला काही ना काही शिकवत असतो, काही ना काही सांगत असतो, पण आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करतो. आपल्याला सगळं ज्ञान आहे, सगळं शहाणपण आहे असा आपला समज असतो. पण ज्ञान म्हणजे आपण काय करू शकतो याचं भान असणं, आणि शहाणपण म्हणजे काय करू नये याचं भान असणं. हे अवघड वाटत असेल तर स्वतःला त्याच्यावर सोपवा. तोच मालिक, सबका मालिक एक. हे काय आज झोळी नाही? माई, आज भिक्षा नको, काम हवंय. मोल मिळेल असं काम. हे बाबा, माझ्या चिमण्या पोरासनी शिळ पाक ठेवून तुला ताजं ताजं देत होते का? तर माझ्या गाठीशी पुण्य लागावं म्हणून. आणि काम दिलं तर मोल कुठून देऊ? जा बाबा, दुसरं घर पहा. तुला एकदा सांगितलेलं कळत नाही वय? बऱ्या बोलाना आला नाही तर उचलून नेईन. हे गाना रागाव नको. शिवताच आहे आपलं. अर्धा ना अरे पर हिंदूरावाकडे येऊन म्या काय करायचं, आणि माझ्याकडे त्यांचं परत तरी काढायचं पैक जमलं नाही. अहो शिवत आता, अहो त्यासाठी आलो का मी? अहो तुम्ही फक्त चला. ए आता येतोस का उचलू? मला वाचता येतं, त्यामुळे मी कशावरही सही करणार नाही. हवाय की आमासनी तुम्हाला लिहता येत, वाचता येत, पण तुम्ही तुमच्या घरापायी घेतलेलं कर्ज अजून बी फेडलेलं नाही. हे बी ध्यानात आहे आमच्या. ए गपगुमान सही कर. गणपत उर्फ दादा कोते पाटलांच्या विरुद्ध खोटी तक्रार, आणि त्याच्यावर मी सही करायची? नका हो, नका असं पाप करू. नाही करत हा? मग तुम्ही गपगुमान तुमच्या कर्जाची परतफेड करा. मी बी सही मागणार नाही. हो चला, कोपरगावला जायचंय. करा चटचट घ्या. सही. चला चला उठा. चला चला निघा निघा. गणा आण चल. टाक. ए शिवा, काय अंगठा बुडव आणि इथं टिकव. पर हाय का ये? तमण्यानं शिकवायला वेळ नाही. हे का ना, जात ना कोयता घेऊन ये. याचा अंगठा काप आणि लाव इथं. हा आत्ताच आणतो. ए लाव. लावतो की. अंगाशी आता कसे चल निघ. हकल हकल त्याला. चल निघ. चला रे चल अंगठाला चल. ये चला निघा. ए हा. झाले का समधी? झाले, दोनच कमी आहेत. ए संतिया, तू कधी बी आधी नकर घंटा झाली होतो. अगोदर सांगावं का समजे झाले, फक्त दोघच राहिलेत. कोण दोघं? अहो तो एक थोडा शरद आणि गावात आलेला फकीर, काय नाव त्याचं? साई. हा साई. दोघच राहिलेत.
रस्त राहू दे एक वेळ, पण यो साई का फाई अजून बी मुजरा कराया या हिंदूराव सरकारच्या पायाशी वाकाया आलेला नाही. ध्यानात नाही आलं का तुमच्या? कालच बजावलं होतं मी. मग काय झालं? अजून बी आमच्या पायाशी नाही आलं त्यो? आम्हाला मानत नाही का तो? तसंच असेल सरकार. आम्हाला बी बोलला ना, त्या फकीराची सत्ता आहे समद्यांवर, तुमची नाही. असं मग त्या फकीराला अगोदर आमच्या पायाशी आणा, मगच आपण जाऊ. दादा, मला मोलाचं काम हवंय. मोलाचं काम हवंय. हे बघ, जंगलात जाऊन लाकडं तोडून आणायची आहे. हा, पण त्याचे 2 आणे नाही, 2 पैकच देईल. चालेल? हो चालेल, मला 2 पैकेच हवेत. चला आत्ताच जाऊया जंगलात. जंगलात जायचंय ना? चला, उचल ती कुऱ्हाड. हो. उचल. या फकीराला अगोदर आमच्या पायाशी आणा, मगच आपण जाऊ. अंदे आज तू बाहेर कशी पडते ना तेच पाहते मी. हे बघ, ये समद धुवायचं आणि माझ्या नजरेच्या समोर धुवायचं. आई, बाईचा इतके वर्ष संसार करते, तू सांगितलेल्या कुठल्या बी गोष्टीला तुझ्या सुनेनं कधी नाही म्हटलंय. असं झालंय का कधी? दादा, आता हिनं तुला बी भुरळ घातली, त्यामुळे तुला आईचं काय चांगलं दिसतच नाही. असं नाही आहे. हा, मग कसं आहे? अगं, मी काय तुला बोल लावत नाही. बाईचं हे काम नेहमीच करते, इतकंच म्हंटल. बाईचा तू करशील ना एवढं?
अहो करते की आता होईल. आत्ता होईल. माझी अजून एक गोधडी आहे, ती बी धुवायची आहे. आत्ता आणून देते. आज तुझं काम संपणार नाही. सुकट टाकलेल्या गोदड्या दोरीवरून खाली मातीत टाकन मी, आणि दिसभर त्याच गोदड्या पुन्हा 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 धुवायला लावीन. बघाच, आज काही झालं ना तरी बाहेर पडू द्यायची नाही तुला मी. अहो ऐका ना, हे काम तर मी करून घेईन, पर माझं एक काम होतं, कराल? बोल की. मला नाही वाटत या कामात मला येळ मिळेल. तेवढा लेकराला थाळा द्याल का? हो देतो, तात्याला ना. नाही नाही, तात्याला नाही हो, तो काय घरातच आहे, त्याला मी केव्हा पण देईन. मी साईबद्दल बोलते. कालपासून उपाशी असलो लेकरू. तेवढा निविदाचा थाळा द्याल ना तर बरं होईल. बाय 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 बाय. हा, स्वतःच्या कुकवाला काम सांगायला लागली बाई. नाही का म्हणतेस, उडणाऱ्या पाखराची पिसं मोजणारी शकू पाडली नाही म्या. आणि दादा तुला बी खुळ लागलंय का? नाही आई, तसं नाही. बाईजा खंडोबाच्या आणि लिंबाच्या झाडाचा निवेद म्हणत होती. तू कोण आहेस? कोण रे तू? हा, कोण आहेस तू? अरे पोलीस पाटील आहेस ना तू? तरी तू खुळ्यागत वागतोयस. अरे तू निवेद घेऊन गेलास देवळात तर सगळे हसतील तुझ्यावर, म्हणतील बायकोच्या नादानं पोलीस पाटील बी खुळा झाला. अरे बघा बघा, बायकोच्या नादानं पोलीस पाटील खुळावला. हे नाही नाही, दादा तसा खुळा नाही बर. पुढं काय होईल अचूक ओळखलंय त्यानं. म्हणजे हो सरकार, अरे बाहेर्या, आता आपण दादाच्या विरोधात यो कागद घेऊन मामलेदाराकडे चाललोय ना व. त्यांना कुठं ठाव आहे त्यांच्या विरोधात गावकऱ्याने अंगठे दिलेत म्हणून? अरे नंदीबाईला, अरे होईल की ठाव. एकदा का मामलेदारानं पोलीस पाटलाची खुर्ची काढून घेतली की लगेच ठाव होईल की. आणि मग पुढचा उद्योग काय तर निवेद दाखवायचा. अरा दाखव दादा, आता तू फक्त निविदच दाखव. कुत्र्यानं तोंड लावलेलं अन्न बी खातोय तो.
लेकरा, तुला निवेद मिळाला का रे? हो माई. अगं हे काय आत्ताच जेवण झालं. कालपासून उपाशी असशील. कालचा निवेद तर कुत्र्यानंच खाल्ला. तिथं आजचा निवेद तरी तुझ्या पोटात जाऊ दे. मुगाची उसळ खाल्ली, झुणका भाकर खाल्ली, खूप छान होती. हे काय अंगावर सुद्धा सांडली. पोट भरलंय माझं. हो. झाडाशी बोलतोय. बाबा रे, तुला तोडू का नको तोडू? तू नाही म्हंटलास तर नाही तोडणार. उगाच चेंगट चाळ करू नकस. उचल कुरांना लाग कामाला. दादा दादा, अहो अहो हे हिरवं झाड आहे, या जीव आहे. उगाच कशाला ना कुणा जीवाला मारायचं. कशा जीव आहे? झाडात हो जीव आहे? हो. अरे कोणी सांगितलं? अरे कुळ्या, मी रागानं बोललो की तू त्या झाडांची विचारपूस करतोय का म्हणून. अरे खरं नव्हतं ते. अहो पण मी खरंच म्हणतोय. अरे आता माझं टाळग सरकवू नकोस. झाड कुठं बोलतेत का? आणि मी काय कुकुल बाळ आहे? हे बाई, मोल पाहिजे असेल ना तर काम कर, नाही तर दे. ये ती कुऱ्हाडीकडं आणि जा आपल्या कामाला. दादा दादा थांबा, दादा थांबा. मला खरंच 2 पैक्याची गरज आहे. मी काम करतो. पण आता पण काय आहे तुझा? दादा, कुणाच्या काळजावर घाव घालायला सांगितलं तर तुम्ही घालाल का? नाही घालणार ना. ज्यांना काळीज असतं त्यांना दुसऱ्यांची कळ समजते. कुऱ्हाड दिसताच पानं बघा. पापण्या ओल्या व्हाव्यात तशी ओली झाली. तुला 2 पैक कमवायचे बरोबर? हो त्या पायी लाकडं तोडायला म्या तुला जंगलात आणलं बरोबर? हो. आणि इथं आणल्यापासून तुला पानातनं आसवं घालणारी झाडं दिसतात. अरे बाबा, तुला त्यांच्या डोळ्यातलं पाणी दिसत असेल तर इकडे आलासच कशाला? तू जा बाबा तुझ्या वाटेनं. जा 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 जा. दादा 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 दादा, आपण जीव सोडलेली वटलेली झाडं तोडू शकतो ना? जीव सोडलेली म्हणजे?